हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते आणि पुन्हा एकदा आमच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहेत एक सिक्रेट बीचवर. विरार वसईमध्ये बरेच लोकांना माहीत नाही तो बीच, मामाची वाडी. तुम्हाला दाखवतो, चला. समोर आहे हा ST बस डेपो. आमचा मित्र येणार आहे इकडे, त्याला पिकअप करून आम्ही निघणार. अशा प्रकारे आमचा मित्र आला आहे काम ड्युटी करून. खूप काळा झाला आहे, खूप प्रेशर आहे त्याला कामाचा. आता आम्ही निघतोय एक सिक्रेट बीचवर, मामाची वाडी. चला बघूया. अशा प्रकारे पोचले आहेत आम्ही मामाच्या वाडी बीच वरती. मामाच्या वाडी रिसॉर्ट पण आहे आणि हा बीच आहे आणि बरेच कमी लोक येतात या बीच वरती. म्हणजे राजोडीला आता गर्दी असेल फुल, इकडे कोण नाही. पूर्ण सुरूची बाग आहे. तुम्ही आवाज ऐकाल सुरूच्या बागेचा, हवेचा. आरती, हे माझे मित्र आहेत, वीरू मळेकर सर, आमचे दीपक आणि जगदीश. आपण बसायला आणले सर खुर्ची. झाड नाही ते. तो समोर आहे अर्नाळा किल्ला आणि त्याच्या त्या साईडला आहे इकडे अर्नाळा बीच आणि अर्नाळ्याच्या राईट साईडला आहे हा मामाची वाडी बीच. हे इकडे नाचतायत, क्रिकेट खेळायला आलेले, जिंकले. आणि अशी सुरूची बाग आहे मागे, खूप छान आहे सुरूची बाग. खूप छान आहे बीच, पण इकडे जास्त पब्लिक नसते, रात्री पूर्ण सामसूम असते. सुरूची बाग आहे. कचरा आहे इकडे आणि जास्त करून गावातले लोकच येतात इथे फिरण्यासाठी. हे अर्नाळाच्या बोटी आहेत मच्छीमारीच्या. तो अर्नाळा किल्ला आहे समोर. हा पूर्ण अर्नाळा किल्ला आहे. हे अर्नाळा किल्ल्यातला मंदिर आहे, तुम्हाला किल्ला दाखवतो. आहे किल्ला, दिसते की नाही माहित नाही. इथे पोरं क्रिकेट खेळतात, गावातलीच पोरं आहेत सर्व. हा बीच सहसा कुणाला जास्त माहित नाही, म्हणून कोण बाहेरचं कोण दिसणार नाही तुम्हाला. सर्व गावातले पोरं इथे.
हा शांत आहे बीच. पण थोडा रिस्की आहे रात्री इथे थांबायला, कारण कोणी नसते. तसं तर कधी काय होत नाही आपलं वसई विरारमध्ये. सनसेट होतोय मस्त, समुद्राला टच होतोय सूर्य. क्लिअर आकाश.